प्लॉट मध्ये तुटाळ होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे ती बघा शेतकरी मित्रांनो. बरेच शेतकऱ्यांचं प्लॉट एक समान नाहीत, त्याच्या पाठीमागे बरीचशी कारण आहे. ती पहिलं कारण असतं की आपण तुटाळाकडे लक्ष देत नाही. मग तुटाळाकडे लक्ष देणं म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही लागवड करता की लागवड झाल्यापासून प्रत्येक 2-3 दिवसाला तुम्हाला पूर्ण प्लॉट मध्ये फिरायचं आहे. कुठं तुटाळा असेल, कुठलं रोप डम्पिंग झालंय वगैरे, जी काय रोपं खराब झाली ती रोपं तुम्हाला लावून घ्यायची आहे ती. मग बघा डम्पिंग वगैरे का होतं किंवा तुमचं तुटाळ का होतं. तुम्ही काय करता की रोपं लावली की त्याला बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशक ड्रिंचिंग घेत नाही, त्यामुळे तुमच्या रोपाला डम्पिंग होणार आहे. आणि त्यावेळेस मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लागवड झाली की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला एक बुरशीनाशकाची आणि कीटकनाशकाची तुम्हाला ड्रिंचिंग घ्यायची आहे. यानं काय होणार आहे की तुमची रोपं डम्पिंग होणार नाही ती, किंवा मर रोग असेल किंवा पोकासड यानं तुमची रोपं जाणार नाही ती, तुमच्या प्लॉटमध्ये तुटाळ होणार नाही. तुटाळ होणं किती गरजेचं तुम्हाला माहिती आहे. तुटाळ जर नसेल, प्लॉट एक समान असेल, तुमचा माल एक वन टाइमला हार्वेस्टिंगला येऊ शकतो, तुम्हाला रेट चांगला भेटू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा प्लॉटमध्ये तुटाळ होऊ नये ह्याची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला करायचं आहे काय, तुम्हाला 4-5 दिवसांनी तुम्हाला पूर्ण प्लॉटमध्ये चक्कर मारायची आहे. जिथं रोप नाही तिथं रोपाची लागवड करायचीच आहे. तर तुमचा प्लॉट एक समान येणार आहे किंवा तुम्हाला तुमचं गॅप फिलिंग पूर्ण होणार आहे. तुम्हाला माहिती आवडली असेल तर आम्हाला फॉलो करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा.